श्री स्वामी समर्थ। माझ्या भक्तांनो, तुम्ही जर या माझ्या व्हिडिओवरती क्लिक केला असाल तर आज तुम्ही या व्हिडिओतून काहीतरी शिकणार आहात व तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे व येत्या काही दिवसात तुमचे चांगले दिवस चालू होणार आहेत। फक्त त्यासाठी तुला ही व्हिडिओ पूर्णपणे बघायला लागेल, निर्देश श्रद्धेने आणि मन लावून ऐकायला लागेल, तेव्हा तुला जाऊन काहीतरी समजेल की या जीवनातील मोहमाया काय असते आणि तुला कोणत्या मार्गावरती जाऊन यश मिळेल। तर म्हणून ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच ऐक आणि तुझ्या आयुष्यात काय चुकतोय आणि तुला काय करायला पाहिजे हे मी तुला नेहमी सांगत असतो। आणि जर तुला तुझ्या आयुष्य पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे बदलायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेव, कारण या चॅनल वरती नेहमी असेच व्हिडिओ येत असतात व माझ्या मनातलं व मला प्रसन्न करण्याचे उपाय आणि स्वामी भक्ती बद्दल अनेक व्हिडिओज या चॅनल वरती येत असतात। म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब कर, कारण तू या व्हिडिओ पासून वंचित राहणार नाहीस। मला आता तुझ्याबद्दल हे सुद्धा माहित आहे की तू तुझ्या आयुष्यात भरपूर सारे मेहनत करत आहेस व काही वेळा तू कुठेतरी चुकतोस, म्हणून तुझ्या आयुष्यात तुला यश मिळत नाही व यश मिळाला असेल तरी तो एका जागी स्थिर राहत नाही। तर प्रथम गोष्ट यात येते ती तुझे कर्म चांगले असतील, तुला स्वच्छ राहण्याची आवड असेल किंवा तू सर्व लोकांचा चांगला विचार करत असशील तर तुझ्या पाठील नक्कीच यश येणार, तुला यशच्या पाठी धावण्याची गरज लागणार नाही। आणि अशा माणसांसोबतच मी राहतो आणि मी त्या माणसांना मदत सुद्धा करतो। आणि जर तुझ्या पहिले कोणत्या तरी गोष्टी चुकला असेल किंवा काही चुकीचं कर्म केलं असशील तर हे व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुला माफ सुद्धा करीन। फक्त यानंतर तू कधीच कोणाचे वाईट विचार सुद्धा करू नको किंवा वाईट कर्म सुद्धा करू नको। फक्त मनातल्या मनात एकदा श्री स्वामी समर्थ असं नाव घे, बघ तुझं मन किती चांगलं बोलतोय, किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिही, मग तुझं मन बघ किती चांगलं बोलतो। कधीही कोणत्याही संकटात आलास की तू हक्काने माझे नाव पुकार, मी तुला, जर तू सत्याच्या मार्गावरती असशील तर मी तुला नक्कीच मदत करणार। आणि जर तू काही वाईट केले असशील व त्यातून तू माझी मदत मागत असशील तर मी तिथे तुझी सहायता करणार नाही। ही गोष्ट तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लक्षात ठेव, कारण ज्या ठिकाणी चांगला माणूस असतो त्या ठिकाणीच फक्त माझा वास होतो। म्हणून तू सुधारण्याचा प्रयत्न कर आणि जर तू चांगले कर्म करत असशील तरी पण तुला यश मिळत नसेल तर तू घेऊ नकोस। तुझ्यासाठी काहीतरी वेगळं घडतं आहे, तुझ्यासाठी काहीतरी चांगलं घडतं आहे, फक्त तू तुझी मेहनत कधी सोडू नको व तुझ्या परिवाराला, तुझ्या कुटुंबाला तूच पुढे घेऊन जाणार आहेस। म्हणून स्वतःवरती विश्वास ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव आणि श्री स्वामी समर्थ फक्त म्हण आणि कधीच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जसा मुलं स्वतःच्या आईवरती विश्वास ठेवतात त्याचप्रमाणे तू स्वामींवर विश्वास ठेव, तुझे नक्कीच चांगले होणार। फक्त त्यासाठी तुला थोडं संयम बाळगावा लागेल। आणि तू आता म्हणशील हे सर्वजण हेच सांगत असतात, फक्त जर तू रोज माझी व्हिडिओ बघायला लागलास तर तुला तुझ्या आयुष्यातला मेड मोह माया समजल, आयुष्यात नक्की काय करायचे ते समजल आणि आयुष्यात काय चांगलं आहे ते सुद्धा या चॅनल वरती समजेल। तर एकदम नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब कर आणि रोज जे व्हिडिओ येतात ते व्हिडिओ फक्त 4 ते 5 मिनिटाचे असतात, ते व्हिडिओसाठी थोडासा टाइम काढ आणि डेली हे व्हिडिओज बघितले की तुझे मन सुद्धा चांगले आणि शांत राहील व तुला विचार करण्याची आणखीन क्षमता सुद्धा भेटेल। आणि आता मेन टप्पा म्हणजे अडचण।
अडचणी हे आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात असतात. ज्या दिवशी तू तुझ्या मनावरती विजय मिळवशील, ज्या दिवशी तू तुझ्या मनावरती काबू ठेवशील, त्या दिवशी तुझ्या अडचणी आपोआप बंद होतील आणि मी तर तुझी मदत करायला आहे. ज्या दिवशी तू अडचणीत पडशील त्या दिवशी पूर्ण मनाने श्रद्धांजली, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. आणि कधीही कोणत्या गोष्टीची चिंता करू नकोस, त्या गोष्टीचे मार्ग काढण्याचा प्रयत्न कर. आणि अशी कोणतीही गोष्ट नाही जी मी करू शकत नाही, पण मी तुझी थोडीशी परीक्षा सुद्धा घेत आहे. तुझे पुढचे आयुष्य मला दिसत सुद्धा आहे. जर तू याच मार्गावरती चालायला लागलास, माझ्या बोलण्याप्रमाणे करायला लागलास, तर तुझे पुढचे आयुष्य एकदम सोपे, सुखल आणि सुखमय जाणार आहे. आता एकदम महत्वाचा टप्पा म्हणजे कपडे. माहिती मला आता तुझ्या काही इच्छा असतील व ते पूर्ण होत नसतील तर तू लगेच क्रोध करतोस, तू लगेच त्या गोष्टीवरती रागावतोस. ते तुला थांबवायला पाहिजे. आणि जर तुझ्या इच्छा पूर्ण होत असतील तर तो आणखीन लोभ करतोस की मला अजून मिळावं. ही चुकीचं काम कधीच करू नकोस. तू इच्छा ठेव आणि ते मिळाल, त्यानंतर त्यात संतुष्ट सुद्धा राहा. जर तुझ्या गोष्टी संतुष्ट राहिलाच तर तुला ती गोष्ट मिळत जाणार. आणि जर तू त्या गोष्टीचा लोभ ठेवलास तर ती गोष्ट लवकरात लवकर संपणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ध्येय ठेवलास तर तू या आयुष्यातल्या एकूण एक लढाया जिंकू शकशील. फक्त परमेश्वरावरती विश्वास ठेव. जसा अर्जुन आणि कृष्णावरती विश्वास ठेवला होता तसा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. आणि तू केवढी माणसांची मनी कमवतोस, म्हणे जिंकतोस, हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ, मी आहे तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं. आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन व तुझ्या प्रत्येक संकटात तुला मदत करेल. फक्त तू पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हण. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं. आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ.